पुढची बातमी बघूयात। भारताच्या लष्करानं पाकिस्तानच्या हल्ल्याचे पुरावे सुद्धा जगासमोर आणलेले आहेत, कारण वारंवार पाकिस्तान असं सांगतोय की आम्ही काही करतच नाही आहोत, त्यामुळे हे पुरावे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। आणि पाकिस्तानने काश्मीरच्या सगळ्या सीमेवरती ड्रोनने जे हल्ले केले होते त्याचे पुरावे आता भारताच्या लष्कराने समोर आणले आहेत। हा जो व्हिडिओ आपण बघतोय हा व्हिडिओच आता लष्करानं जारी केलेला आहे आणि अर्थातच पाकिस्तान जो प्रयत्न करतोय, जो कांगावा करतोय, तो सगळ्या पाकिस्तानचा बुरखा फाडला जातो आहे या पुराव्यांमुळे, या व्हिडिओमुळे। नक्कीच यामिनी, रेसिडेन्शियल भागामध्ये हमला करायचा किंवा भ्याड हल्ले करायचे आणि त्याच्यानंतर अडगाणं गायचं की आपण हे कधीच केलं नाही, याच्यामध्ये आपला काहीच सहभाग नाही, ही पाकिस्तानची एक जुनी वृत्ती आहे। तीच पुन्हा एकदा या निमित्ताने सुद्धा पाहायला मिळते। पण यावेळी मात्र त्यांना कोणीही भीक घालत नाही अक्षरशः, आणि तिन्ही सैन्य दला अत्यंत आक्रमकरित्या, अत्यंत स्ट्रॅटेजिकली आणि आपण कुठल्याही पद्धतीने त्यांच्या रेसिडेन्शियल भागांमध्ये हल्ला करायचा नाही हे तत्व राखत पुढे जातोय। दरम्यान भारताने पाकिस्तानचे 50हून अधिक ड्रोन्स पाडलेले आहेत। एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरती पाकिस्तानचा ड्रोनद्वारे हल्ला झाला। उधमपूर, सांबा, जम्मू अखनूर भागामध्ये ड्रोन्स पाडण्यात आले। नगरोटा आणि पठाणकोट भागामध्ये सुद्धा ड्रोन हल्ले निष्प्रभ ठरलेले आहेत आणि भारताकडनं L-70, ZU-23mm आणि शिल्का सिस्टीमचाही वापर करण्यात आलाय, म्हणजे सुदर्शन व्यतिरिक्त या सिस्टीमचाही वापर करण्यात आला। लष्कराचा पाकिस्तानला मोठा दणका बसला आणि 50हून अधिक ड्रोन्स पाडण्यात आलेत। अगदी, त्यामुळे ड्रोनचे वारंवार हल्ले केले जात आहेत, त्यासोबतच एलओसी वरती ज्या पद्धतीनं गोळीबार होतोय तो सगळा परतवून लावण्याचा भारताचा हा प्रयत्न आहे। अगदी खरं आहे, आणि आपल्याला सातत्याने ड्रोन हल्ले काल बघायला मिळत होते पाकिस्तानकडनं। तर काल रात्री भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या तणावाच्या नंतर आज सकाळी नेमकी या सगळ्याच भागामध्ये काय परिस्थिती आहे ती सुद्धा जाणून घेऊयात। तर ही काही दृश्य आपण बघतोय। पूर्वी अमृतसर, राजौरी, जम्मू आणि सांबा आपण बघतोय की काही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे, म्हणजे अमृतसरचं जे विमानतळ आहे त्याच्या बाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली। राजौरीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चेकिंग सुद्धा केली जाते, कारण अंतर्गत सुरक्षा सुद्धा आपल्याला तितकीच महत्त्वाची आहे। दुसरं म्हणजे जम्मू मधली सुरक्षा व्यवस्था, आणि जम्मू आणि सांबा या दोन्ही ठिकाणी लोक आता रस्त्यावरती उतरलेले आहेत, कारण रात्रभर ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहेत, अर्थातच भारत त्याला तितकंच चोख प्रत्युत्तर देत आहे, मात्र पाकिस्तानच्या विरोधातली ही जोरदार घोषणाबाजी आपण पाहतोय। नक्कीच यामिनी, आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की सुरक्षा व्यवस्था चोख आहे, नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जात आहेत, पण त्या मानाने जनजीवन सुरळीत असावं का काय अशी सुद्धा आपल्याला इथे ही सगळी दृश्य बघून एक कल्पना येते की खूप जास्त नुकसान भारताचं झालेलंच नाहीये, कारण ड्रोन हल्ले पूर्णपणे बिमोड त्यांचा केला होता, परतवून लावण्यात आलेले होते, आणि एक संवेदना सर्वसामान्य नागरिकांची पूर्णपणे भारतीय सैन्यासोबत आहे। अगदी, तर आपण बघितलं की काल रात्री भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या तणावानंतर आज परिस्थिती कशी होती, पण त्याचबरोबर काश्मीरच्या सीमावर्ती भागातनं लोकांना सुरक्षित जागी हलवायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली होती। पुन्हा एकदा आपण बघतोय आणखीन 4 वेगवेगळ्या ठिकाणची दृश्य आहेत, अखनूर, उरी, पठाणकोट आणि जैसलमेर। खरं तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पठाणकोट वर काल हल्ला करण्यात आलेला होता आणि तो परतवूनही लावण्यात आलेला होता। सुरुवातीला प्रचंड पॅनिक निर्माण झाली होती भारतात, पण काही वेळासाठीच, कारण त्याच्यानंतर लगेचच हे लक्षात आलं की आपल्या सगळ्या डिफेन्स सिस्टीम्स अत्यंत उत्तम पद्धतीने हे हल्ले पूर्णपणे परतवून लावतात। इनफॅक्ट पूर्णपणे निष्प्रभ होतोय हल्ला पाकिस्तानचा। अगदी, तर एकंदरीतच आपण ह्या सगळ्या ठिकाणची काय काय परिस्थिती आहे सध्याची ती बघतोय, आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून काश्मीरच्या सीमावर्ती भागामधून जे लोक आहेत ते आता सुरक्षित ठिकाणी हलवायला सुद्धा सुरुवात करण्यात आली आहे। पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे अर्थातच नागरिकांची, सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा ही सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे, आणि त्यामुळे या लोकांना सुरक्षित ठिकाणी न्यायला आता सुरुवात केलेली आहे। नक्कीच यामिनी, मला वाटतं सर्वसामान्यांची सुरक्षा हा कुठेतरी महत्त्वाचा उद्देश आहे भारताचा। जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडनं मात्र काल रात्रभर गोळीबार सुरूच होता, आणि या गोळीबारादरम्यान अनेक नागरिकांच्या गाड्यांचं सुद्धा नुकसान झालं, आणि तेच नुकसान आपण बघतोय। शिवाय गोळ्यांच्या पुंगळ्या सुद्धा अनेक ठिकाणी सापडलेल्या आहेत, त्यामुळे किती सातत्याने पाकिस्तानकडनं सर्वसामान्यांवरती हल्ला केला जातोय
किती गोळीबार होतोय याची प्रत्यक्ष हे पुरावेच म्हणायला हवेत. एक्झॅक्टली हे सगळे पुरावेच आहेत का रात्रभर पाकिस्तानने ज्या ज्या पद्धतीच्या कुरापती केल्या त्या सगळ्याचे. त्यामुळे एकंदरीतच ही सगळी परिस्थिती आपण बघतोय. पाकिस्तान वारंवार ज्या कुरापती करतोय त्या बघतोय. त्यामुळे ही सगळी परिस्थिती बघता पाकिस्तानचे आता तुकडे होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. पहलगामच्या हल्ल्याच्या नंतर चौथा आलेल्या भारताने पाकिस्तानवरती जम्मू काश्मीर, पंजाब या बाजूने जोरदार आघाडी उघडली आहे. भारताची विमानं, ड्रोन्स ही थेट आता आतमध्ये घुसली आहेत पाकिस्तानमध्ये आणि इस्लामाबाद पर्यंत पोहोचली आहेत आणि तिथपर्यंत हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानची जवळजवळ 16 शहरं ही भारताने जाळून काढली आहेत. दुसरीकडे बलुचिस्तानच्या भागामधून बलुचिस्तानने सुद्धा पाकिस्तानच्या विरोधामध्ये जोरदार आघाडी उघडलेली आहे. कदाचित बलुचिस्तानला ही एक संधी वाटते कारण आतापर्यंत पाकिस्तानने बलुचिस्तानमधल्या नागरिकांवरती प्रचंड